आणखी गोड व्यक्तिमत्व प्रमोदजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेत. घाटी मरणा त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता कल्पीची गुडू आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी गावड यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरता लगेच यायचे. रोहन लवकरात लवकर आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरता पोहोचायचंय. आमचे मान्यवर पाहुणे जे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत त्यांनी निकेत आपणही यायचंय. आपल्याकरता कॅश प्राइज आलंय. यस रिव्ह्यू घेतलाय. यस फलंदाजी करणाऱ्या संघाने सो थर्ड अंपायर आपणास यावं लागेल. आशुतोषजी विवरण आपण बघू शकाल. चेक केलं जाईल संपूर्णपणे पडताळणी या ठिकाणी केली जात आहे. यस ऑन स्क्रीन मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण बघू शकाल. योगीजी तरी त्यांच्या समवेत मुख्य अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करतोय. रोहन जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी आणि त्याबरोबर अग्री प्रीमियर लीग कडनं दिला जाणारा हा एक कॉफी मग आपण त्यांना इथे पारितोषिक म्हणून देऊन त्यांचा सन्मान करतोय. मॅच सुरू आहे त्यामुळे रोहन जास्त काय विचारणार नाही. मात्र जो काही स्ट्रगल टीमचा सुरू होता थँक्यू. तो स्ट्रगल आज संपलाय. OUT स्ट्रगल खूप खूप स्ट्रगल चालू होता. पण आजच्या टायमाला ही मॅच पहिलीच मॅच आम्हाला जिंकायची होती काही करू. म्हणून आज आमचा 100% देण्याचा प्रयत्न केला. मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे काय म्हणशील? चांगलं वाटतं. शुभेच्छा असतील तुला. या निकेत आपण यायचंय. आपल्याकरता जे कॅश प्राइज आहे निखिलचे जे पिताश्री आहेत त्यांनाच विनंती करतो आपण या. आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक जे आहे 1200 रुपये जे आपण निकेतला वितरित करतोय. आपण इथे निकेत याला जे 1200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते त्यांच्या पिताश्रीच्या शुभस्ते त्याला वितरित करतोय. पित्याकडनं पुत्राचा हा सन्मान आपल्याला अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय आणि शुभेच्छा असतील निकेत आपल्याला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षयजी भांडव सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत अग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये. व्हॉट अ एफर्ट. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण समर्पण बघायला मिळालं आणि जो झेल घेतलाय सागरजी पाटील संघ मालक यांच्याकडनं निहीर करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल. नो चान्स. कव्हर रिजन मध्ये अगेन्स्ट द रन ऑफ प्ले हा चौकार मिळत असताना पॉवर प्लेच्या बंधनामध्ये ग्रेट बॅटिंग. चांगली सुरुवात. 4 धावा. चार अंकांवर स्कोर कार्ड एक गडीच्या मोबदल्यामध्ये अगदी ऑन गोईंग मॅच मध्ये हलक्याच्या हाताने खेळलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिझन मध्ये अगदी पाहू शकाल तर राजेश घरत या चेंडू खाली येत असताना फील्ड केलं जातं. एक धाव येते एकेरीच्या मदतीने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले अगदी 5 अंकांवर. पाच धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गार्गेश कट करण्याचा प्रयत्न होता. खूप सुंदर पद्धतीने ही लाईन पाहायला मिळाली. अगदी गुडलेन स्पॉट वरनं चेंडू थोडासा राईज झाला. तिथून निलेश याला अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅटर तर नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील या फलंदाजाला आपण पाहू शकाल. ऑनगोईंग मॅच दोन संघादरम्यान आपण बघू शकताय. सामना क्रमांक 3 यंगस्टार टेंबोडे आणि एकविरा ग्रुप माकणे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आफ्टरनून सेशन आहे दुपारच्या सत्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून विश नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या आम्हाला बघतायत या स्पर्धेला लाईव्ह ऐकतायत त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय.
मैदानाच्या सभोवताली लाडका प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचं आपण करतो वेलकम. ऑन साइडला ड्राईव्हचा फटका शुभम हाली याला आपण बघू शकता. चेंडूवर सातोय जोपर्यंत उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर जॉईंट होत आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 6 अंकांवर. इथून जेवढे सामने होतील ते खूप महत्वाचे राहणार आहेत, कारण की लीग मध्ये जर बाधित राहायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीची कामगिरी ही करावीच लागणार आहे. बॉटम हँडना खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळला, सन्मान दिला जातोय. इथून षटकाची झाली आहे समाप्ती. एक षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त. नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथमतः यंगस्टार टेंबोडे या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. तिथून पहिलं षटक पॉवर प्लेचं अतिशय सुरेख हाताळलं गार्गेश याने आणि अगदी पहिल्या षटकामध्ये जी महत्वाची विकेट होती ती विकेट मिळवली, जिथून आकाशाला बाद व्हावं लागलं. एक सुंदर झेल, या सुंदर झेल करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज संघ मालक सागरजी पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाले. म्हणजे जे एफर्ट्स आहेत निहिरणे अतिशय सुरेख पद्धतीने कालच्या दिवसामध्ये मी उल्लेख केला, प्रतीक आपल्याला बघायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर झेल अगदी आपल्याला बघायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये अगदी खूप चांगले उतार चढाव बघायला, म्हणजे ह्या खेळपट्टीवर अगदी सोपं असं काहीच नाहीये. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागेल, झगडावं लागेल. ऍव्हरेज वाईज स्कोर म्हणायचं झालं तर 60 किंवा 65 धावा जर तुम्ही ऍक्युरेट लावताय स्कोर कार्डवर, तर सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकाल त्या धावा चेज होण्याकरिता थोड्याशा डिफिकल्ट आहेत. कारण की सुरुवातीमध्येच आपण बघितलं ज्या पद्धतीने कमबॅक झाला क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा उल्लेखनीय राहिला. आणि सेकंड इनिंग मध्ये काय गोलंदाजी राहिली पंकज पाटीलच्या माध्यमातून, तिथून मात्र सामना परिपूर्ण स्टार्ट होताना आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आणि तिथून एक परिपूर्ण प्रतिसाद मिळाला आणि सामन्यामध्ये मात्र त्या धावा पुन्हा एकदा आपण बघू शकलात की डिपेंड होताना बघायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये 74 धावा लागल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं 60 धावा लागल्या होत्या. आज पहिला चेंडू 10 वाजून 10 मिनिटांनी मार्गस्थ झाला आणि जिथून सामना क्रमांक 3 हा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जिथे यंगस्टार टेंबोडे संघ क्षेत्ररक्षण करत होता, एकविरा ग्रुप मागणे हा संघ फलंदाजी करत असताना प्रफुल पाटील अगदी आपण बघू शकाल स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडला निलेश याला आपण बघू शकाल, स्ट्राईक एंडला बॅटर. तर सौरभ वजे गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज आहे. क्षेत्ररक्षण होत आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडूची उचली जोपर्यंत फेकी होईल एकच धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल. महत्वाचा खेळाडू होता आकाश, कारण की ज्याच्याकडे कॅलिबर होतं मोठे फटके तो सातत्याने खेळू शकला असता, परंतु एक चांगला झेल टिपला आणि तिथून बॅक टू द पव्हिलियन जावं लागलं. दोन्ही संघ म्हणायचं झालं तर आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत प्रत्येकी. म्हणजे इथून कुठल्या तरी एका संघाला टेबल टॉप करण्याकरिता पुढे यावं लागेल. यंगस्टार टेंबोडे संघ एकेडने बघू शकतात, एकविरा ग्रुप माकणे हा संघ आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला प्रफुल, यावेळेस आपण बघू शकता पॉवर प्लेचं बंधन आहे, चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. ऑन साइडला खेळला गेला आहे, परंतु शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे. याला म्हणतात गेम प्लान. खूप सुंदर पद्धतीने पॅड लाईनला चेंडू होता, थोडंसं टेम्परामेंट कमी पडलं फलंदाजाचं आणि इथून विकेटचं पतन होईल. प्रफुल याला परतावं लागतंय, गडी बाद होतोय दुसरा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि परिपूर्ण शॉर्ट लेग त्या ठिकाणी उपस्थित होता. खूप सुंदर पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, इनफिल्डला भेदू शकले नाही आणि प्रफुल पाटील बॅक टू द पव्हिलियन जात असताना 5 धावा वैयक्तिक, त्याची कामगिरी अगदी आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड आतापर्यंत 7 अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आफ्टरनून सेशन मध्ये आपण आहोत आणि आफ्टरनून सेशन मध्ये अगदी हा खेळ कशा पद्धतीने होईल, कारण की जसं ही सत्र पुढे जाईल तसं हवेचा वेग सुद्धा याच मैदानावर वाढताना आपण बघितलाय. परंतु खेळ कशा पद्धतीने आकारला जाईल, आता नव्याने बॅटर ओमकार घरत, आता हे सुद्धा अगदी एक महत्वाचं असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न जागोजागी खेळले, जिथून अगदी बघायचं झालं तर चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू पासून थोडेसे दूर राहिले, प्ले अँड मिस होत असताना ओमकार घरत अगदी शिवनसई वर्ण मात्र हा खेळाडू आपण बघू शकतायत. एक नवतरुण उभारत सितारा आणि प्रात्यक्षिक म्हणायचं झालं तर समोरच्या संघामध्ये पिताश्री सुद्धा खेळतायत.
म्हणजेच बाप वर्सेस बेटा असा हा बॅटल बघायला मिळेल. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, दर्जेदार स्ट्रोक आहे. कॅल्क्युलेशन रिक्स घेतली, रिक्स पूर्णपणे परिपूर्ण होत असताना पंचांचा सिग्नल, 1 बाउन्स, 4 रन, 4 धावा, चौकार. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता, थोडासा आतमध्ये वळाला टप्पा पडल्यानंतर आणि तिथून योग्य त्या पद्धतीने या चेंडूला रीड केलं आणि सरळ चेंडूला अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेला. 4 धावेंकरिता कॅल्क्युलेशन रिक्स होते. रिक्स परिपूर्ण होत असताना या 4 धावा मिळतात. चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड. खूप चांगली लाईन, खूप चांगली लाईन, परंतु जास्तीत जास्त बाहेर आहे. गेम प्लॅन पूर्णपणे स्थित आहे. सौरभ वझे याचा की चान्स मी देणार नाहीये, चान्स तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि एकंदरीत आउटसाइड डॉप टाकण्याचा हा प्रयत्न शरीरापासून जास्तीत जास्त दूर आणि जिथून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर होता. पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईट धाव. इनपुटच्या वरनं फोर्स केले, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकाल बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. जोपर्यंत फील्ड झाल्या तिसऱ्या धावेकरिता बळाले दोन्ही फलंदाज ओमकार घरत आणि तदनंतर निलेश. पारगावचा हा खेळाडू आपण बघू शकताय. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात तिहेरीच्या साह्याने, तिहेरीच्या मदतीने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 15 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना एकविरा ग्रुप मागणे हा संघ आपण पाहू शकाल. मागील सामन्यामध्ये जे अनालिसिस आपण बघितलं त्यामधून थोडासा बोध घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की एकंदरीत सुरुवातीमध्ये जी स्थिती होती क्रिएटिव्ह मागणे संघ पूर्णपणे बॅकफुटला होता, परंतु तारणहार बनला रोहन याची जी आपण बघितली फलंदाजी राहिली स्लॉग ओव्हर मध्ये ती अतिशय दर्जेदार. म्हणजेच पार्टनरशिप लागली, पार्टनरशिप लागल्यानंतर थोडंसं वेट अँड वॉच केला आणि तदनंतर वेट पूर्ण मैदानाच्या आतमध्ये जो वेळ घालवला तो खर्च सुद्धा केला. आता 15 या अंकांवर स्कोर कार्ड ऑन स्क्रीन आपण बघू शकतात. मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने विनोदजी किनियन आपण बघू शकाल, सुरेशजी गरत आहेत, मोरेश्वरजी तरे, मनोजजी गावड, प्रमोदजी गावड, तदनंतर अमितजी देसले, प्रदीपजी पाटील, संपूर्ण जे मान्यवर अगदी या स्पर्धेकरिता त्यांनी मात्र आजच्या दिवसामध्ये जी उपस्थिती दर्शवले हे सुद्धा उल्लेखनीय अगदी बघायला मिळते. स्कोर कार्ड प्रथमतः फलंदाजी करत असताना एकविरा ग्रुप मागणे हा संघ 15 या अंकांवर 2 षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. योगीजी तरी असतील, रुपेशजी पाटील असतील, देवानंदजी वजे असतील, संपूर्ण कार्यकारिणी मंडळी खूप सुंदर पद्धतीने काम केलंय. प्रत्येक आगरी समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि विशेष करून ही स्पर्धा एक चांगल्या स्थितीमध्ये सर्व कार्यकारिणी मंडळीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हलक्याशा तरी घडला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझन मधून चेंडूला फील्ड झालंय. तत्पूर्वी एक सिंगल धावी स्कोर कार्डवर. पैकी थोडीशी स्क्वेअर झाली होती, परंतु बॅकअप करिता क्षेत्ररक्षक होते, अन्यथा अवांतरच्या रूपाने धावा जाताना या बघायला मिळाल्या असत्या. 16 या अंकांवर स्कोर कार्ड आहे 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. निलेशकडे एक्सपिरियन्स आहे तर एकीकडे ओमकार घरत, नवतरुण उभारता सितारा ज्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ शिवनसाई गावाकरिता नेहमीच खेळताना आपल्याला बघायला मिळालाय. संजयजी घरत यांचा नक्कीच उल्लेख करेन. त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र हे संपूर्ण खेळाडू अगदी उभारी घेत असताना आता इथून प्रयत्न थोडेसे वाढवणे खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की निलेश याच्याकडे कॅलिबर आहे, ते कॅलिबर सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ऑनराइज खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस होत असताना खूप चांगली लाईन यावेळेस गार्गेशने मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केलंय. म्हणून या खेळपट्टीवर जेवढी खेळपट्टी दिसते तेवढी साधी आणि सरळ नाहीये. प्रत्येक सामन्याकडे एक वेगळं चित्र, वेगळं रूपांतर या खेळपट्टीने मात्र रंग रूप धारण केलेत. कधी सामने डिपेंड होताना आपण बघू शकाल तर कधी सामने चेज होताना. शहरापासून दूर खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक आहे, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्याच्याकडनं ही चूक होताना पाहायला मिळतंय. निलेशकडे जे टेम्परामेंट आहे त्या टेम्परामेंटने खेळ होईल तर मात्र हा झेल खूप महागात पडणार आहे. चेंडू हवेमध्ये होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुसज्जित होते. बळी याला आपण बघू शकाल, परंतु चेंडूला अगदी झेलमध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. चांगली गोलंदाजी होते, अतिशय नियंत्रणयुक्त गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग बघायला मिळाला, थोडंसं फिंगर रोल केले गेलेत आणि तदनंतर चेंडू आतमध्ये वळत असताना थोडीशी कठीणाई. यावेळेस खूप चांगली लाईन, खूप चांगली लाईन, अतिशय सुरेख पद्धतीने. ओमकार याला स्वतःवर कॉन्फिडन्स दर्शवावा लागेल, कारण की एक स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय, तिथून एक स्विचचा फटका बघायला मिळाला आणि तदनंतर सलग डॉट बॉल खेळलाय. इनिंग बिल्ड करणं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. इथून तुमची इनिंग कशा पद्धतीने तुम्ही निहाळताय हे तुमचं वैयक्तिक मत आहे.
लिव केले या चेंडूला, जास्तीत जास्त बाहेर आहेत, पंच वळतायत. विरलजी नायर सर दर्शवत असताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा, एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. दुपारचं सत्र आहे, काय एक्झॅक्टली रणनीती, काय एक्झॅक्टली टार्गेटने उतरलेत, कारण की आतापर्यंत पूर्णपणे बाधित ठेवलंय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 18 धावा या स्कोर काढावं लागल्यात. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये शरीरापासून दूर खेळलाय. शुभम आहे या झेल खाली, तो चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद होईल. फटका सुंदर होता, परंतु क्षेत्र चुकीचं बघायला मिळालं. जास्तीत जास्त उंची, डिस्टन्स गाठलं नाहीये. विकेटचं पतन होईल. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगली लाईन मेंटेन केली आतापर्यंत गार्गिशाने. हेच कारण आहे की आतापर्यंत सर्वाधिक विकेट या 2 दिवसांमध्ये मात्र त्याच्या नावावर अगदी जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आतापर्यंत सर्वाधिक धावा अगदी म्हणायचं झालं तर विनायक बाबू याच्या नावावर. अतिशय दर्जेदार खेळ, म्हणजेच जे संघाचं कॉम्बिनेशन आहे ना ते अतिशय सुरेख पद्धतीने. आणि ही मॅच जेव्हा समाप्त होईल तेव्हा नक्कीच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे दोन्ही कॅप रेडी असतील आणि त्या दोन्ही खेळाडूंच्या डोक्यावर मात्र ही कॅप परिधान अगदी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जेव्हा परिधान होईल तेव्हा कुठल्याही खेळाडूने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप परिधान करू नये. फक्त तोच खेळाडू असेल ज्याच्या डोक्यावर मात्र हा मान असेल. हलक्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, थोडासा डबल माइंडेड स्ट्रोक यावेळेस बघायला मिळाला. साहिल नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये, इथून सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस झालाय. तिथून 18 धावा स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. थोडीशी खामोश ठेवले. अगदी ही पारी आपण बघू शकतात आहे एकविरा ग्रुप माकणे या संघाची. इथून जर बाधित यायचं असेल, समोरच्या दिशेने जर चांगला खेळ करायचा असेल तर तेवढं आव्हान ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की इथून जर या स्थितीने राहिले तर तेवढी धावसंख्या ही कॉन्फिडन्स नाहीये. 60 धावेपर्यंत पोहोचणं खूप महत्वाची गोष्ट असेल. निलेशला मात्र एक जीवनदान मिळाले, त्याचा फायदा घेताना बघायला मिळेल का? साईल आहे नॉन स्ट्राईक एंडला, तिथून अगदी त्याच्या माध्यमातून सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळणं या महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण की आपण म्हणतोय ना की टाळी कधी एका हाताने वाजत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला एकमेकांवर भरोसा असणं, पाठपुरावा असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आता इथून त्या गोष्टी उल्लेखनीय असतील का, तर इथून हे स्पेल हाताळण्याकरिता राजेश घरत गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित झालाय. यंदाच्या अंगामध्ये आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून राजेश याने सुद्धा खूप उल्लेखनीय कामगिरी केली. 40+ क्रिकेट अतिशय सुरेख पद्धतीने हाताळताना अजून सुद्धा क्रिकेटमध्ये रुजू आहेत, हे खूप महत्वाचं आहे. जरी सुद्धा वय वर्ष निघून गेलं ना तरी सुद्धा क्रिकेटवरचा जो प्रेम आहे, क्रिकेटवरचा जो जिव्हाळा आहे तो कमी होत नाहीये. 18 अंकांवर स्कोर कार्ड, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्गस्थ होतोय. कट केले या चेंडूला शुभम आहेत पॉइंट रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एकच धाबेवर इथून समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीच्या मदतीने, एकेरीच्या साह्याने धावफलक 19 या अंकांवर. दोन्ही संघांना कालच्या दिवसामध्ये खूप सुरेख लय सापडली. दोन्ही सामने जिंकले. तिथून हा सामना सुद्धा खूप महत्वाचा असेल, कारण की लीग स्टेज आहे. लीग फॉर्मॅट मध्ये पहिलं स्थान खूप महत्वाचं आहे. कारण की पहिल्या स्थानावर जर आपण राहतात तर खूप कॉन्फिडन्स लेवल येतो आणि जिथून 2 संधी सुद्धा असतात. जेव्हा आपण क्वालिफायरच्या दिशेने जातोय तिथून मात्र या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त डॉट बॉल, थोडंसं जे बेसिक आहे ते यूज करणं महत्वाची गोष्ट आहे. साहिलला सुद्धा कॉन्फिडन्स लेवल आणि कॉन्फिडेंटली खेळ करणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी ट्रॅकवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने खेळला, जिथे कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये फील्ड झालाय. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने धावफलक धीमे धीमे हॉले हॉले जाऊन पोहोचले 20 या अंकांवर. 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 4 विशेष अँगलने अगदी ही स्पर्धा अतिशय दर्जेदार, याला म्हणतात क्वांटिटी पेक्षा क्वालिटी. बॅटची एज लागलाय, विकेटचे इथे पतन होईल. अतिशय दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी, अजूनही तोच जोश, तोच दरारा. राजेश घरतच्या माध्यमातून विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. ट्वेंटी रन्स ऑन अ कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत.
खूप सुंदर असं प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून विश नेटवर्क इंस्टाग्राम पेज आपण बघू शकतायत. प्रत्येक व्हिडिओ जे अपडेशन आहे या स्पर्धेची, म्हणजे जिथून ही स्पर्धा लाईव्ह आहे, अगदी जिथून आपण चांगलं काम करतायत त्या महत्त्वाच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या मात्र त्वरित आपण इंस्टाग्राम पेजवर जाऊन विश नेटवर्क मध्ये आपण जाऊ शकताय आणि तिथून मात्र या ज्या व्हिडिओज आहेत त्या युट्यूबला सुद्धा आपण पाहू शकतायत. ही खासियत राहिली या स्पर्धेची. म्हणून मी म्हटलं की ज्या क्षेत्रात आपण उतरल्यांना तिथे काहीतरी वेगळं हे करून दाखवावंच लागतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पटका जास्तीत जास्त हवेमध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत या 2 धावा इथून जॉईंट होत असताना नव्याने फलंदाज अक्षय वजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुऱ्या याला आपण बघू शकताय. आदरणीय सन्माननीय हर्षलजी पाटील घाटी आणि त्यांचे तमाम सहकारी दर्शन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, थोडीशी हॅमस्ट्रिंग अगदी बघायला मिळतंय. एक एंडने साहिल 4 विशेष अँगलने मात्र ही स्पर्धा अतिशय दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी आहे. हीच तर आहे ना क्वालिटी. ज्या पद्धतीने मी म्हटलं ना की ही नुसतं स्पर्धा नाहीये, तर या स्पर्धेची जी उल्लेखना आहे ना, खेळ हा मात्र एक निमित्त आहे. प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे आणि या वेगळेपणामध्येच आपण बघू शकता तमाम आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनची कमिटी आहे ना, यांना सॅल्यूट असेल. खूप सुंदर पद्धतीने काम केलंय. विश नेटवर्क सुद्धा खूप सुंदर पद्धतीने ही प्रगती करत असताना स्कोर कार्ड आतापर्यंत 23 या अंकांवर 4 गडी बाद 4 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. पूर्णपणे जी गाडी आहे ना ती पटरीवरून खाली उतरले. योग्य त्या ट्रॅकवर जर आणायचं असेल तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी ही तुम्हाला करावीच लागणार आहे. आता इथून 23 धावा. जी बॅटिंग लाईनअप आपण बघतोय ना, तिथून ज्या बॅटिंग लाईनअप मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. आकाश डकवर बाद झाला, निलेश अगदी 5 धाब्यांवर बाद झाला. तिथून अगदी नव्याने आलेले फलंदाज ओमकारने मात्र प्रतिकार केला होता, परंतु ते सुद्धा बाद झाले. आता अक्षय वजे आहे आणि साहिल गुडू आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर इथून नव्याने गोलंदाज सौरभ वजे या ठिकाणी दाखल झालेत. आता मात्र बघा, जे बॅटल सुद्धा आपण बघू शकतात ना, एकाच गावातील 2 खेळाडू आमने सामने आहेत. हीच तर आहे खऱ्या अर्थाने लीगची गंमत जम्मत. एकमेकांच्या खानाखुणा माहिती आहे, स्ट्रॉंग झोन, वीक झोन, परंतु खेळ कशा पद्धतीने आकारला जाईल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फुल टॉस होता, ऑन साइडला वेध घेऊ शकले नाही शुभम हाली. या ठिकाणी आपण बघू शकता लॉंग ऑन रिझन मध्ये सुसज्जित आहेत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले जाते एकेरीच्या मदतीने, एकेरीच्या साह्याने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 24 रन्स ऑन अ कार्ड 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणाची विरचना अगदी आपण चेक करू शकतात. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला आहे. डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक घेतला गेला. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका हवेमध्ये, परंतु पुन्हा एकदा टेम्परामेंट कमी आहे. शुभम एक बेस फिल्डर, तो चुकी करणार नाहीये. विकेटचा आणखी एक पतन. धावा ऑलरेडी येत नाहीये. तिथून अगदी म्हणायचं झालं तर विकेट मिळते, म्हणजे स्थिती जी नाजूक होती आता गंभीर होत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट गिरता वा फलंदाज बाद. एक विशेष अँगलने, अगदी प्रत्येक अँगलने मात्र हा शॉट चेक केला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर शफल झालाय. चेंडू रडारामध्ये होता परंतु पिक करू शकले नाही. टेम्परामेंट कमी पडलं आणि काय एक सुंदर कॅमेरा वर्क अगदी आपण बघू शकतात विश नेटवर्कच्या माध्यमातून. ऑनगोईंग मॅच मध्ये जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आम्हाला ऐकतायत बघतायत, सर्वांना विनंती असेल आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणखी दर्जेदार स्पर्धा त्याचं नोटिफिकेशन नक्की सर्वात आधी तुम्हाला पोहोचणार आहे. मैदानाच्या आतमध्ये स्थिती थोडीशी नाजूक झाली कारण की 24 या अंकांवर 5 गडी बाद झालेत. जसं इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं आकाशाने की आमचा प्रयत्न असेल 60 ते 70 धावेपर्यंत पोहोचण्याचा, परंतु आतापर्यंत ती स्थिती थोडीशी अगदी गंभीर आहे. कडेकडे स्ट्रोक खेळतात, जाग्यावरून खेळतायत आणि इथून सौरभ वजे योग्य त्या पद्धतीने जो अँगल आहे ना लेफ्ट हँडर गोलंदाजाचा, त्या अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना मिडल ऑफ द पिचिंग झाली. तिथून अगदी बाहेरच्या दिशेने ज्या अँगलने चेंडू कट होत गेला आणि सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावताना अगदी बघायला मिळाला. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आतापर्यंत होताना बघायला मिळत नाहीये. बघा हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे. लेग बायचा इशारा आलाय, परंतु या हार जीत मध्ये तुमचे प्रयत्न हे कशा पद्धतीने आहेत हे खूप महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत गोलंदाजी म्हणायची झाली तर पूर्णपणे बांधित ठेवलंय. धावेंच्या बाबतीमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पसरलाय. 25 या अंकांवर 5 गडी बाद 4.4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
कंट्रोलयुक्त गोलंदाजी, नियंत्रणयुक्त गोलंदाजी. फुलरलींची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून फील्ड करेल. फक्त आणि फक्त एक धावेंकरिता इथून समाधान. एकेरीच्या मदतीने, एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 26 रन्स ऑन अ गार्ड. 26 या अंकांवर स्कोर कार्ड. आता इथून 7 चेंडू शिल्लक आहेत. या 7 चेंडूंमध्ये जर 300च्या स्ट्राईक रेटने जरी खेळले तरी 24 धावा म्हणजे 50 धावेपर्यंत पोहोचण्याचा जो मानस असेल तो सुद्धा होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. परंतु तुम्ही म्हटलं ना, क्रिकेटमध्ये सोपं असं काहीच नाहीये. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला संघर्ष आणि लढावं लागतं. इथून फक्त आणि फक्त सिंगल पुन्हा एकदा जॉईन झाले. सिंगलच्या साह्याने धावफलक 27 रन्स ऑन अ कार्ड. 5 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. धावसंख्या पूर्णपणे खुंटीत केलाय. याला म्हणतात अतिशय दर्जेदार प्रकारची गोलंदाजी. जर डोकं वर काढून दिले नाही या समोरच्या संघाला पूर्णपणे बाधित ठेवलंय. 27 अंकांवर स्कोर काढाय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होईल. इथून काय एक्झॅक्टली टार्गेट असेल, कारण की या षटकामध्ये थोडेसे प्रयत्न हे करायलाच हवेत. अन्यथा या सामन्यामधून जो कंट्रोल आहे ना तो समोरच्या संघाकडे जाताना पाहायला मिळणार आहे. कारण की या खेळपट्टीवर आहे ना काहीतरी आहे जिथे धावा या मात्र डिपेंड होऊ शकतात, परंतु तिथपर्यंत पोहोचणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता एकंदरीत स्कोर कार्ड 27 या अंकांवर 5 गडी बाद. 5 षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. समालोचन कक्ष अगदी हा अँगल आपण बघू शकतायत. खूप चांगल्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचे सुंदर सुंदर कमेंट सुद्धा अगदी ऐकायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव होतोय. म्हणजेच ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उभारी घेत असताना शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर संतोष या गोलंदाजाला आणलाय. आता संतोषला इथून संतोषीय कामगिरीच करावी लागेल जे आतापर्यंत करून दाखवलंय. आणि अगदी 40+ क्रिकेट हाताळताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात ते संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. अंतराईज खेळण्याचा प्रयत्न अगदी बघू शकतात. हलक्याशा हाताने खेळलाय. प्रत्येक या इनिंग मध्ये आपण बघू शकतात चौकार आणि षटकार पूर्णपणे खुंटीत गेलेत. 28 या अंकांवर स्कोर कार्ड आहेत. 5 गडी बाद. 5.1 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त. या 26 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहू शकाल ना फक्त आणि फक्त 2 चौकार लागलेत आणि तिथून पूर्णपणे खामोश ठेवलंय. थोडीशी निराश असतील डगआउट, कारण की अपेक्षा खूप होत्या. ऑन साइडला पळवण्याचा प्रयत्न बाकफुटला होतोय. चेंडूला खेळून झाला होता मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड होईल पैकी तेवढी ऍक्युरेट नव्हती, परंतु हातामध्ये येते. 2 धावा मिळत असताना दुहेरीच्या साह्याने, दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. खूप चांगलं आपण बघू शकता कॅप्टन्सी या ठिकाणी करत असताना विनायक बाबू हाच आहे खरा एक्सपिरियन्स. म्हणून आपण म्हणतोय ना की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. जुनं ते सोनं. 30 या अंकांवर प्रत्येक मुवमेंट मध्ये एक व्यवस्थित पद्धतीने कर्णधार भूषण या ठिकाणी विनायक बाबूच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेर शफल झालेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जिथे जिथे चेंडू टाकलेत ना, जिथे जिथे चेंडूला मारलंय फलंदाजाने त्या त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. याला म्हणतात गेम प्लान आणि एक्झिक्युशन. प्रॉपरली गेम प्लान आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने आतापर्यंत हे स्कोर कार्ड आपण बघू शकतात अंडर कंट्रोल मध्ये आहे. 31 या अंकांवर स्कोर कार्ड. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर संतोष. खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक बघू शकतात डीप मध्ये आहेत. चेंडूला उचलून फील्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत फील्ड झाले तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत असताना दुहेरीच्या साह्याने धावफलक 33 या अंकांवर. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. प्रयत्न होणं खूप महत्वाची गोष्ट. मोठ्यान फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी झाली. अतिशय सुरेख गोलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल मिस्टर संतोष. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. आतापर्यंत बाउंड्री लाईनच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर परिपूर्ण स्ट्रोक नाही आहेत. इंटू द गॅप मध्ये खेळले. सुरुवातीला मात्र जास्त डॉट बॉल अगदी बघायला मिळाले. जिथून डॉट बॉलचं सत्र हे चालू होतं थोडंसं अगदी कॅल्क्युलेशन रिस्क घेणं महत्वाची भूमिका होती, कारण की आकाशकडे ते कॅलिबर होतं एक चांगला झेल. म्हणून क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे ना तो क्रिकेटमध्ये का महत्वाचा आहे हे खूप महत्वाचं. म्हणून आपण म्हटलं ना की 2024चा जो वर्ल्ड कप जो झेल उडाला गेला होता द स्कायने मात्र तो झेल टिपला आणि तिथून मात्र अगदी 17 वर्षानंतर आपण T20 वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा परतले हे सुद्धा आपण बघितलंय. म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची गोष्ट. क्षेत्ररक्षण नीट होणं, शार्प होणं खूप महत्वाची गोष्ट.
इथून षटकाची सुद्धा झाली आहे समाप्ती. 6 षटकाच्या अखेरीस धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 37 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना एकविरा ग्रुप माकडे हा संघ कन्व्हिन्सिंग टोटल तर नाहीये, परंतु इथून फायटिंग टोटल बघायला मिळेल का, इथून कशा पद्धतीने संघर्ष असेल सेकंड इनिंग मध्ये ते आपल्याला समजणार आहे. 37 धाब्यांचा 38 धाब्यांचा पाठलाग हा मात्र करावा लागणार आहे यंगस्टार टेंबोडे या संघाला. हा पाठलाग कशा पद्धतीने होईल याकडे सुद्धा बघणार आहोत. यानंतर होणारा सामना निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघ आणि जय बजरंग बिरवाडी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आगरी प्रीमियर लीग 2025 या दुपारच्या सत्रामध्ये अगदी तिसरा सामना रंगतदार स्थितीमध्ये, कारण की जिथे अगदी म्हणायचं झालं तर 37 धावा तर लागल्यात, परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या असते ना तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं पण हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. ते वेगळं पण बघायला मिळेल का, त्याकरिता आपण टॉस सुद्धा करणार आहोत. यानंतरचा होणारा सामना चला निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघ आणि जय बजरंग बिरवाडी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. धन्यवाद. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात आगरी प्रीमियर लीग बारकोड अगदी बघू शकतात. घर बसल्या अगदी आपण स्कॅन करून या स्पर्धेला हातभार सुद्धा लावू शकतात. आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेलफेअर असोसिएशन मात्र आपलं कृतज्ञ व्यक्त करेल. आपली एक मदत आणि ही स्पर्धा अशाच पद्धतीने उभारी घेईल. तेच आपण अगदी ऑनगोइंग या स्क्रीन मध्ये बघू शकतात विश नेटवर्कच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आज विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. सुंदर असं ट्रॉस बॉक्स आपण बघू शकतात. प्रियांशु रेडीमिक्स पालघर च्या माध्यमातून जे 12 संघ आहेत त्या 12 संघाचे लोगोज आणि त्यानंतर स्वरांगी ट्रान्सपोर्ट्स तुकटन यांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स सुंदर पद्धतीने संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज थोडीशी घाई करा. इनिंग ब्रेक आहे. निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे आणि जय बजरंग बिरवाडी. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्ष या ठिकाणी येत आहेत. निहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघ आणि जय बजरंग बिरवाडी या दोन संघादरम्यान ही लढत अगदी बघू शकतात. दोन्ही संघांकरिता हा सामना खूप महत्वाचा असेल. संतोषजी जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. 2025 असा कॉल आहे आणि 2025 असाच कॉल आलाय. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे.
नाणेफेकीचा कॉल जिंकलाय या ठिकाणी नेहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघाने. हर्ष निर्णय काय असेल? पहिली तर आम्ही फलंदाजी करू. मागील सामन्यामध्ये खूप चुका झाल्या कारण की सुरुवातीमध्ये विकेट गेल्या, रन चेस करायचा होता. काय चुक्या होतील आणि काय त्या सुधारण्याचा प्रयत्न असतील या सामन्यामध्ये? नक्कीच 2 मॅचच्या ज्या चुक्या आहेत त्या आम्ही आता या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याकरिता शुभेच्छा असतील. फलंदाजी घेतले, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनासारखं मिळालंय. हा सामना खूप महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर एक चांगल्या फरकाने, मोठ्या फरकाने जिंकणं खूप महत्वाची भूमिका. काय गेम प्लॅन असेल? नक्कीच यावेळेला थोडी चूक झाली. यानंतर जी आता मॅच आहे त्यामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता कारण ऑनगोईंग मॅच सुरू आहे. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. नेहाली स्वरांगी वॉरियर्स सोनाबे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि जिथून जय बजरंग बिरवाडी या संघाला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे आमचे साथी समालोचक अक्षयजी पांडव सर पुन्हा एकदा जॉईन होत आहे. ओव्हर टू यू. धन्यवाद आदेश पाटील. एक लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्याचा विचार इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण आपल्याला ही आपली गुणवत्ता दाखवून, आपल्याला ही आपली चांगली गोलंदाजी दाखवून या मॅचला जिंकण्याची संधी आहे आणि ते कर्णधाराला सर्व खेळाडूंना सांगावं लागेल. चांगली कामगिरी या सर्वांकडनं करवून घ्यावी लागेल. इथे बघा झेलची संधी होती, मात्र अखेरच्या क्षणी तो झेल हातातनं निसटला आणि जीवनदान मिळालं. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आकाश तरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल इथे जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर त्याला फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. मॅच नंबर 3 सध्या आपण एन्जॉय करतोय. यानंतर मॅच नंबर 4 कडे आपण वळणार आहोत. यावेळेस मात्र हा बॉल चांगला फटका, सीमा रेषेचा वेध घेणारा आणि निघून जाईल यावेळेस सरळ सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आकाशच्या विरोधामध्ये ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता, गॅप शोधला, गॅप मध्ये खेळला, कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही आणि तदनंतर हा दणदण करत बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेनं आणि अखेरीस तो गेला सीमारेषा पार चौकार. आकाशच्या विरोधामध्ये हात खुललेले पाहायला मिळतात. इथे गोलंदाजाच्या मनामध्ये लालच पैदा केली फलंदाजानं. आपल्या यष्ट्या त्यानं थोड्याशा उघड्या ठेवल्या होत्या. यावेळेस जर आपण पाहिलं तर अपील आहे आणि त्या अपीलला दुजोरा दिलाय पंचांनी. आशुतोष व्यवहारे यांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागेल. पहिला झटका, पहिली विकेट. 10 धावसंख्या धावफलकावर असताना फलंदाज विनायक पाटील यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिहीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि चांगली फलंदाजी त्याला मैदानात करावी लागेल. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर जयेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. चांगली गोलंदाजी इथे त्यालाही करावी लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे. कालही आपल्याला 1-2 मॅचेस लो स्कोरिंग पाहायला मिळाल्या होत्या. फलंदाजी मध्ये काही चुका ज्या सातत्यानं होत आहेत, मात्र एक ग्रुपचा खेळ कसा चाललाय हे बी ग्रुपचे खेळाडू जरूर पाहत आहेत आणि येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये जे बी ग्रुपचे सामने आहेत त्यामध्ये एक वेगळी रंगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. सध्या स्ट्रायकर एंडकडे शुभम पाटील आहे जो 3 बॉल त्याने फेस केलेत आणि 5 धावा या धावफलकावर जोडल्यात. अजूनही 30 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 28 करायच्या आहेत. जरी छोट्या दिसत असल्या ना तरी 28 धावा आहेत अजून. त्यावेळेस समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिथे उशिराचा कॉलिंग, मात्र थ्रो जर विकेट किपरच्या हातामध्ये आला असता तर धोका संभवू शकला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर
डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला, शुभमला बाद करण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 1 न पुढे सरकली, 11 वर जाऊन पोहोचली. शुभम 6 वर, निहीर आपल्या डावाचा पहिला बॉल खेळण्याकरता स्ट्रायकर इन करण्यास सज्ज होतोय. जयेश पाटील त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर काहीतरी वेगळं तुम्हाला या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. आपल्या गोलंदाजीचं प्रावीण्य, आपल्या गोलंदाजी मधला जो तिखटपणा आहे तो फलंदाजाला दाखवावा लागेल, तर आणि तरच या मॅच मध्ये जागा निर्माण होईल. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली गेले, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, सावध पवित्रा घेतला. इथे फलंदाज हा विचार करतायत की या मॅचला सहजतेनं जिंकता येईल, तर मग तिथे जास्त आक्रमकता न दाखवणं केव्हाही चांगलंच. अगदी तो प्रयत्न, सावध शांत खेळ, खराब चेंडूची निवड, त्यानं धावा मिळवायच्या आहेत. अगदी तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र उडवलाय, मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. मात्र रन्स त्या 2 मिळू शकतील, कारण क्षेत्ररक्षकानं आपली चाणाक्षरं दाखवली. मिड ऑफचा खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. मात्र तो मिड ऑफचा खेळाडू आहे, त्याने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर ती गडवून ठेवली. 1 बाउन्स त्या चेंडूला आपल्या हातामध्ये समाविष्ट केलं आणि तिथे 2 रन आपल्या टीम करता सेव्ह केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटक्या करता जायचंय पुन्हा एकदा, मात्र तेवढंसं प्रॉपर कनेक्शन ते पाहायला मिळालं नाही. कारण जेव्हा मिडल ऑफ द बॅट चेंडू लागतो ना, तेव्हा एक वेगळा व्हॉइस, एक स्वीट व्हॉइस, टक्कसा जो आवाज आहे ना तो येतो आणि तो प्रत्येक फलंदाजाला आवडतो. तो व्हॉइस नव्हता, थोडासा साईडच्या अंगाला बॅटच्या तिथे बॉल लागला आणि त्यावर 1 धाव मिळाली. त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 या आकड्यावर. शुभम 4 बॉल मध्ये 6 वर बॅटिंग करतोय. जयेश पाटील त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस खेचून मारलंय आणि फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं, दूर सीमा रेषा पार, षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. खेचून मारलं होतं बॉलला, मिड विकेट मधनं उडवण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेसफुल राहिला, षटकारामध्ये कन्वर्ट केलं. यावेळेस मात्र सेमी हेलिकॉप्टर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर जोपर्यंत क्षेत्ररक्षकांना त्याला उचललं, एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर. 24 बॉल आणि 17 धावा या मॅचला जिंकण्याकरता बिलकुल एकतर्फी या मॅचला करण्याचा प्रयत्न, कारण इथे विकेट येत नाहीयेत. चांगली फलंदाजी इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार टेंबोडे जे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आई एकविरा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आई एकविरा ग्रुप माकणे या संघाला हवी तशी फलंदाजी या डावामध्ये करता आली नाही, या मॅच मध्ये करता आली नाही. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर सध्या आपण यंगस्टार टेंबोडे हा संघ पाहतोय. यंगस्टार टेंबोडे ज्यांच्याकडनं आता येणारे 24 बॉल आणि त्यांना 17 रन्स बनवायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरता. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आगरी प्रीमियर लीगला एन्जॉय करतोय. मुख्य मंचावर ते सर्वजण विराजमान आहेत. संतोषजी जंगम साहेब जे सुद्धा मुख्य मंचावर आहेत आणि नेहमीच क्रिकेट पाहण्याकरता मैदानावर उपस्थित असतात. क्रिकेटरला सपोर्ट त्यांचा हा नेहमीच लाभतो. त्यांचे कलागुण ज्यांना ते वाव देतात, मान्यवर जे खूप महत्वाचे आहेत. क्रिकेटचे दर्दी शौकीन हे क्रिकेटला केव्हाही आवश्यक आहेत, कारण त्यांच्यामुळेच खेळाडूंना एक हुरूप मिळते. जे उपस्थित राहतात. यावेळेस बॅकलिपला खाली गेलं, अलॉंग द कार्पेट खेळलाय, जमिनीला खेळत बागडत जमिनीशी संलग्न चाललेलं या बॉलला जोपर्यंत उचललं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, 2 मध्ये कन्वर्ट केलंय. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 23 या आकड्यावर. अगदी शांततेने खेळ सुरू आहे. मॅच ची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून क्रिकेट ते खूप महत्वाचं आहे आणि अगदी त्या परिस्थितीशी अनुकूल अशी परिस्थिती
फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 वर आहे. येणाऱ्या पुढच्या बॉलवर ही धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न निश्चित फलंदाजाचा असेल, कारण त्यामुळे रनरेटचा आधार तो मिळू शकतो. यावेळेस बॅकलिपला खाली केलं, एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळलं, बॉलला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं, डबल करता कॉलिंग आहे आणि सुखरूप 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचले आणि 2 धावा यावेळेस मिळाल्या. सेन्सिबल बॅटिंग सध्या शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऑन मेरिट खेळतोय. जिथे गरज आहे तिथे बॅकलिपला उंच केलं जात आहे, हायर बॅकलिपने फटके खेळले जात आहेत. जिथे गरज नाहीये तिथे सिंगल डबल त्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा एक चांगला प्रयत्न सध्या ते मैदानामध्ये करतायत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकलिपला खाली केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, डबल करता कॉलिंग इथे ही असेल, कारण अगदी सॉफ्ट हँडलचा वापर केला. एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय तो बाउंड्री लाईनच्या नजदीक आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला. 2 रन्स इथे पुन्हा एकदा जोडल्या गेल्या, ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचले एकंदर 27 या आकड्यावर. विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे आणि तब्बल 21 चेंडू त्याकरता शिल्लक आहेत. 21 बॉल मध्ये 11 धावा. मनोजी पाटील आमच्या सोबत जॉईंट होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये वडवलंय, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल मिळाली, 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. विजयाकरता 20 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. चांगली फलंदाजी होतीये, थोडीशी दमछाक. आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडू जेव्हा एका ओव्हरमध्ये 2-2 रन्स घेतात ना, तेव्हा ते थोडेसे थकलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण फिटनेस लेवल, कारण प्रॅक्टिस मध्ये धावण्याचा सराव हा कुणीही करत नाही. यावेळेस बॅट फिरली होती, मात्र वार खाली गेलाय. चेंडू आणि बॅट मधला संपर्क झाला नाही. आडव्या पट्ट्याचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि आडव्या पट्ट्याने जेवढं जास्त खेळलं जाईल तेवढा जास्त फायदा त्याचा गोलंदाजाला मिळेल आणि इथे आडव्या पट्ट्याने खेळत असताना तिथे बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉल बरोबर या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. 19 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. इथे थोडंसं स्टेप आउट केलं, पुढे येताना खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते पुन्हा एकदा करणं राहून गेलं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली या नंबर 3ची. 3 ओव्हर नंतर 28 आहेत. येणारे 3 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 10. या 10 कशा पद्धतीने बनवल्या जातील, किती वेळ लागेल या 10 बनवण्याकरता, की या 10 पासूनही वंचित ठेवलं जाईल, ते पाहण्यात एक संधी देऊ सुभाष भाऊ यांना. हक मारिली आगऱ्यानं माझ्या कुर्लाई आईला, हक मारिली आगऱ्यानं. यावेळेस मात्र चांगला फटका, बॉल सीमारेषेचा वेध घेतोय आणि निघून जातोय तो सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. विजयाच्या अगदी समीप आलेत या बाउंड्री नंतर. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे कशा पद्धतीचा खेळ राहिला या बॉलवर. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होती आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर अगदी चांगला स्ट्रोक आणि चौकारामध्ये कन्वर्ट केलं त्या बॉलला. खाली क्षेत्राची निवड पाहायला मिळाली. यावेळेस मात्र इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाईल, माघारी परतावं लागेल बॅटरला. प्लमच्या साह्यानं विकेट मिळतीये खेळाडू बाद. सोन्याच्या पावला
पावलानी आहो अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलानी आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाई कोरलाई आई आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाई कोरलाई आई थँक्यू डीजे. 6 धावांची इथनं गरज आहे आणि जवळपास 16 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या बॉलवर जो प्लंप आला तिथे आपण जर पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे ठाऊक होतं की माझा पाय अगदी मिडल स्टंपवर आहे आणि त्यामुळे कुठलंही ऑब्जेक्शन न घेता पंचांचा बोट जसं आकाशाकडे गेलं तो सरळ आपल्या तंबूकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. ठाऊक असलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही खेळताय तेव्हा तुमचा फ्रंट फूट कुठे आहे, बॅक फूट कुठे आहे आणि ते त्याला ठाऊक होतं. ती एक चांगली बाब होती. विकेट जरी आली असली तरी चांगली इनिंग तिथे शुभमकडनं आपल्याला पाहायला मिळाली. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक घेतोय त्या बॉलला. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. 1 धावेनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 2 विकेटच्या पतनानंतर एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग अपेक्षित होती ती बॅटिंग एकविरा ग्रुप माकणे या मॅच मध्ये करू शकला नाही. इथे अपील आहे आणि पुनश्च एकदा बोट आकाशाकडे जाईल. प्लमच्या साह्यानं मिळणारी ही दुसरी विकेट आहे आणि या डावातली एकंदर 3री विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज बाद. अगदी अप्रतिम गीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळालं आणि खरं सांगतो प्रत्येकानं आपल्या मुलाबाळांना घेऊन एकदा तरी रायगडावर गेलंच पाहिजे. त्यांना आपली संस्कृती काय आहे ते आपल्या मुलांना कळली पाहिजे. कारण आता आपण आपल्या मुलांना इंजिनियर करण्याचं स्वप्न बघतो ना, त्यावेळेची जी इंजिनिअरिंग होती आमची हिरोजी इंदुलकर त्यांनी ज्या पद्धतीने तो रायगड उभारला ना, ते जेव्हा त्यांना बघता येईल त्यांना कळेल ना, त्यानंतर एक वेगळी शिस्त त्यांनाही लागेल. कारण त्यावेळेस पाण्याचा निचरा कसा करावा किंवा आता आपण स्वच्छ भारत अभियान त्यामध्ये आपण स्वच्छता गृह बांधतोय प्रत्येक गावोगावी. त्यावेळेस राजांनी उभी केली होती. हिरोजी इंदुलकरांनी त्यावेळेस ती स्वच्छता गृह रायगडावर बांधली होती. ते सर्व काही बघता येईल. 12 चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे आणि ज्यामध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी सोपी आहे, मात्र इथे जर आपण पाहिलं तर यंगस्टर टेम्पोडे या ज्या काही 8-10 धावा होत्या त्या करण्याकरता त्यांनी जवळपास 3 षटकं घेतली आहेत. पहिल्या मला वाटते 3 ओव्हर मध्ये 28 आल्या होत्या आणि त्यानंतर पूर्ण मागे ढकललं गेलंय. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची इथनं गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगला खेळ काय इथनं जयेश कडनं केला जाईल. या मॅचला शेवटच्या ओव्हर पर्यंत जे खेचायचं आहे ते त्याच्याकडनं खेचलं जाईल का. इथे पहिला बॉल तिथे पंचांकडनं अनियमित चेंडू असा इशारा आलाय. कदाचित डोक्यामध्ये माजलेला विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा, त्यामुळे माघारी परतलाय आणि आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ज्याला फक्त दिशा दिली. जमिनीलगत जमिनीशी संलग्न खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आणि 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावफलक 35 या आकड्यावर 35 ऑन बोर्ड. 11 चेंडू इथनं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता 3 धावा बनवायच्या आहेत. 11 मध्ये 3 समीकरण तसं सोपं आहे. यावेळेस फुल टॉस होता, मात्र तो बॅक टू द बॉलर तिथे खेळला गेला. थोडंसं बाजूला खेळले असते तर 1-2 धावा या चेंडूवर मिळवता आल्या असत्या. मात्र तुमचं शॉट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. ते शॉट सिलेक्शन यावेळेचं योग्य नव्हतं आणि त्याचंच कारण तो फुलटॉस बॉल तिथे डॉटच्या स्वरूपानं
जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. थँक्यू. पॅव्हेलियन बॉक्स मध्ये होणारे हावभाव किंवा या मॅचला लवकर फिनिश करून रन रेट वाढवण्याची जी संधी होती ना ती कुठेतरी गमावता येईल असं वाटू लागलंय. कारण 9 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. जरी सोपं दिसत असलं तरी कठीण होऊ शकतं. ते केलं जाईल का ते आपल्याला बघायचं आहे. कारण या पद्धतीच्या मॅचेस कवचितच कधीतरी म्हणजे 1000 मॅच मधनं एखादी मॅच जी या पद्धतीची बदलू शकते. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पार जाईल आणि हा खेळ समाप्त होईल. इथे विजयी होतीये टीम यंगस्टार टेंबोडे. यंगस्टार टेंबोडे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि एक गोलंदाजच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल की कोण असेल ते आम्हाला इथे दर्शवलं जाईल. मॅच समरी जर आपण पाहिली तर त्यामध्ये गोलंदाजी जर आपण पाहिली तर गार्गेशनं 9 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. सौरभ वझेनं 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. राजेश घरत 5 धावा देत 1 विकेट आणि संतोषला विकेट मिळाली नव्हती. शुभम पाटील दुसऱ्या डावामध्ये 24 धावा त्याच्या बॅट